श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, कटू आहे पण सत्य आहे, म्हणून हा संदेश तुम्ही आज काहीही करून शेवटपर्यंत नक्की ऐका. भक्तांनो, आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच घेऊन जात नाही. त्यामुळे विनम्रपणे वागा, देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा, त्यांच्याकडे आभार व्यक्त करा. दररोज परमेश्वराला प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हा सतत होऊ दे. हे परमेश्वरा, चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे. हीच आपली ईश्वरचरणी प्रार्थना. भक्तांनो, दररोज आपण नियमितपणे दैवी संदेश ऐकतो, पण आज आपण कलियुगातील संदेश ऐकणार आहोत. त्यामुळे हा संदेश कटू आहे पण सत्य आहे, पुन्हा एकदा सांगते. म्हणून या संदेशातून आपण जीवनाचे सत्य जाणून घेणार आहोत. तर जीवनाचे सत्य काय आहे, चला तर मग जाणून घेऊया. भक्तांनो, आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळ प्राप्त होत असते. तसेच त्यानुसारच आपली नाती आपोआप तयार होत असतात. प्रत्येक घडणाऱ्या घटनेला कारण आहेच. विनाकारणाचे असे काहीच घडत नसते. कित्येकदा आपल्या अनेक नात्यामुळे आपण दुःखी असतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जितके चटके या जन्मात बसत आहेत, बसू द्या. खरे तर ते चांगले आहे, कारण तितकेच आपले त्या आत्म्यावरील देणे घेणे, आपले हिशोब कमी होत आहेत. त्यामुळे जे येईल ते आनंदाने स्वीकारायचे आणि मग ते सुख असो अथवा दुःख. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, दुसऱ्या कोणाचे वागणे हे आपल्या हातातले नाही. तुमचा मित्र, तुमची मैत्रीण, तुमचा भाऊ किंवा तुमची बहीण किंवा कोणीही तुमच्याशी कसे वागतील हे तुम्ही ठरवू शकत नाही. आपल्या हातात असते ते म्हणजे फक्त आपण कसे वागायचे. शेवटी प्रत्येक नातं काहीतरी देणीघेणी शिल्लक आहेत म्हणूनच तयार झालेलं असतं. मग ते कुठलंही नातं असो. अगदी आपल्याला अचानक येऊन पटकन मदत करून जाणाऱ्या व्यक्तीपासून ते आपल्याला लाभणारे आई बाबा, नवरा बायकोपर्यंत कोणीही असो. असे समजणे जास्त सोपे आहे की आपलं जीवन हा एक सिनेमा सुरू आहे. आपलं जीवन हा एक सिनेमा सुरू आहे आणि आपण सर्वजण यातील पात्र आहोत. या कलियुगातील जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस, प्रत्येक जण येथे ज्याचं त्याचं पात्र निभावत आहे. त्याची भूमिका देणीघेणी संपली की त्याची आपल्या जीवनातून म्हणजेच या सिनेमातून एक्झिट असते. एक्झिट ही फक्त मृत्यूनेच नव्हे तर कित्येकदा अचानक काही कारणांनी ते नाते संपुष्टात सुद्धा येते किंवा त्या नात्यात एक अचानकपणे पूर्णविराम लागतो असे सुद्धा म्हणता येईल. भक्तांनो, जशी एखाद्या सिनेमातून एखाद्या पात्राची भूमिका संपली की ते पात्र पडद्यावरून नाहीसे होते, अगदी तसेच मग आपले ध्येय काय असावे, तर या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून लवकरात लवकर बाहेर पडणे. मग त्यासाठी काय करणे गरजेचे आहे, तर ते म्हणजे विरक्त भावना येणे. कशातही अडकून राहता कामा नये. हा कसा वागला, तो कसा वागला, हिने असे कसे केले, तिने तसे का केले, सर्व काही अगदी पार विसरून जायचे. सर्वांना मनापासून क्षमा करून टाकणे. अगदी स्वतःला सुद्धा
कारण मनात खंत नाही, म्हणजे भावना शिल्लक आहेत. भावना आहेत म्हणजे वासना आहे. वासना आहे म्हणजे भोगण्यासाठी परत जन्म घेणे भाग आहे. म्हणून देव म्हणतो, माझ्या बाळा, वासनेतून मुक्त व्हायला शिका. त्यासाठी काही वेगळे कष्ट घ्यायचे नाहीत. आपली या मार्गावर वाटचाल हळूहळू आपोआप होत राहणार आहे. आपली प्रबळ इच्छाशक्ती व नित्यनेमाने साधन नामस्मरण सुरू ठेवायचं आहे. बाळूमामा आपल्याबरोबर मार्ग दाखवायला कायम आहेतच. ठाम विश्वास ठेवायचा आहे आणि आपलं ध्येय मनात पदोपदी पक्क जागृत ठेवायचं आहे. प्रत्येक आत्म्याची पातळी वेगळी आहे. प्रत्येक आत्म्याची पातळी वेगळी आहे हे आपण प्रामुख्याने कायम लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे जो तो त्याच्या पातळीनुसार वागणार. आपण आपल्या पातळीनुसार वागायचे. आयुष्य म्हणजे हे एक सिंपल आहे. आयुष्य म्हणजे हा पाण्यावरचा बुडबुडा आहे. आयुष्य म्हणजे एक वाऱ्याची झुळूक आहे. पण आपण अनेक नात्यांचा गुंता करून त्याला फार कम्प्लिटेड करत असतो. म्हणूनच हलकं फुलकं जगा. नको त्या कर्मांची गाठोडी खांद्यावर घेत बसू नका. कर्म शुद्ध ठेवा आणि ध्येय पक्क ठेवा. म्हणजे कोणाच्या वागण्याने आपल्याला त्रास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जीवन म्हणजे नक्की काय? जीवन म्हणजे काय? तर भक्तांनो, जीवनाचा खरा अर्थ तुम्हाला नीट समजून घेण्यासाठी तुम्ही या 3 ठिकाणी आवर्जून भेट द्या. ती म्हणजे 1 रुग्णालय, 2 तुरुंग आणि 3 स्मशानभूमी. आता बघा, नंबर 1 आपण बघू रुग्णालय. रुग्णालयात गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दवाखाना म्हणजे आरोग्याची व पैशाची किती वाट लागते. तर आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्या इतके या जगात सुंदर काहीच नाही. नंबर 2 तुरुंग. तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्य सेनानीयांनी अशाच तुरुंगात तुरुंगवास भोगला. त्यामुळे भारत स्वतंत्र झाला आहे. त्याची आठवण येते. स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल. स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल. आणि नंबर 3 स्मशानभूमी. स्मशानभूमीत गेल्यानंतर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल की आज आपण इथे दुसऱ्या माणसांच्या अंतिम विधीसाठी चालत घेऊन आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्यालाही खांद्यावरून येथेच घेऊन येणार आहे. जेव्हा हे विचार आपल्या डोक्यात गोंधळ घालतात, आपल्याला चक्रात टाकतात, विचारात पाडतात, तेव्हा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजत असतो. जीवन कसे जगायचे, जीवन किती मोलाचे आहे हे तुम्हाला समजते. म्हणून बाळूमामा आपल्याला नेहमी सांगतात, माझ्या बाळा, जीवन हे खूप छोटं आहे पण खूपच सुंदर आहे. त्या जीवनाला कसा बहर आणता येईल, त्याला कसा रंगाने रंगवता येईल तेवढा रंग द्या. त्याला हिरवगार बहरता येईल तेवढ्या सुंदर प्रकारे बहरून आणा आणि सुखी जीवनाचा आनंद घ्या. मामा सांगतात, आयुष्यामध्ये जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते, किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्यांच्यावर होत नाही, तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा गमावली आहे. स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे ही काही क्षणात तुटतात, पण विचारांनी व प्रेमांनी जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात. हे लक्षात ठेवा. लोक म्हणतात, एक गेल्याने काय होतंय, दुसरं भेटेलच कोणीतरी. पण कसं असतं ना, त्या व्यक्तीची आपल्याला लागलेली सवय आपल्याला दुसऱ्या व्यक्तींकडे जाऊ देत नसते. जे प्रेम आपण त्या व्यक्तीवर केलेलं असतं तसंच प्रेम दुसऱ्यावर करू शकत नाही. त्या व्यक्तीची कमी दुसरं कोणी पूर्ण करू शकत नाही.
कारण आपण त्याच्याशिवाय दुसरा कोणाचाच विचार केलेला नसतो. पण या गोष्टी त्या व्यक्तीला कधीच माहिती नसतात. माहीत जरी असल्या तरी त्या समजत नसतात. मामा म्हणतात, देवाचे नामस्मरण केले पाहिजे, कारण तोच संपत्ती निर्माण करण्याची क्षमता देतो. आणि आजच्या प्रमाणेच त्याने माझ्या पूर्वजांशी शपथ घेतलेल्या त्यांच्या कराराची पुष्टी करते. धन असो वा नसो, हे प्रभू, मी नेहमी तुझ्या आठवणीत ठेवेन. मी नेहमी तुझ्या आठवणीत राहीन. सर्व सामर्थ्य आणि वैभव केवळ तुझ्याकडूनच येते. माझी आशा तुझ्यावर आहे. मला माहीत आहे की तुम्ही मला आशीर्वाद द्याल, जसे माझ्या पूर्वजांसाठी खूप पूर्वी केले होते. मला दैवी संपत्तीचा आशीर्वाद द्या. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा. मी माझ्या प्रत्येक बाबतीत प्रत्येक आशीर्वादाचे आवाहन करतो. मी माझ्या आर्थिक बाबतीत फलदायीपणा बोलतो. मी प्रत्येक नफा वाढवतो. मी फलदायी आहे. माझ्या हाताचे काम असामान्य आहे. मामा, आम्ही जे काही हात घालतो त्यामध्ये आम्हाला समृद्धी प्राप्त व्हावी, ही तुमच्या चरणी इच्छा आहे. कारण या जगात तुमच्या इच्छेची खूप गरज आहे. तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. बाळू मामा, आम्हाला अशा स्थितीत राहण्याची इच्छा आहे की जिथे आम्ही प्रत्येक चांगल्या कामासाठी काही देऊ शकतो, जेणेकरून राज्य पुढे जाईल आणि तुमच्या अद्भुत प्रेमाने जीवन बदलू शकेल. मामा म्हणतात, माझ्या मुलांनो, तुम्ही कशाचीही काळजी करू नका, परंतु प्रत्येक गोष्टीत मी प्रार्थना आणि विनवणीद्वारे आभार मानून माझी विनंती देवाला कळवावी. तुमचे वित्त देवाला समर्पण करा. तुम्ही आर्थिक बाबतीत स्वतःला मजबूत करा. कर्जाच्या आणि वादळाच्या आणि आर्थिक अडचणींच्या काळात माझ्याकडे अजूनही अन्न आहे आणि माझ्या डोक्यावर आश्रय आहे, याबद्दलच देवाचे आभार मान. आज तुमच्यासाठी खास प्रार्थना आहे, जी तुमचे बंद नशिबाचे दरवाजे उघडतील. हा आशीर्वाद प्राप्त करून घेऊन कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा. हे दयेच्या परमेश्वरा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. विश्वास आणि आशा आहे की देवा, कारण मला माहीत आहे की तू माझ्यासाठी हे बदलणार आहेस. परमेश्वरा, माझ्यावर केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद. कृपया मला आर्थिक शहाणपण आणि कर्जातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य द्या. हे भगवान, मला या क्षणी मार्ग दिसत नाही, परंतु मला माहीत आहे की आपण या कर्जाचे ओझे दूर करण्याचा मार्ग काढाल. मला बुद्धी आणि आनंद दे आणि तू माझ्या हातात जे काही सोपवतोस त्यावर चांगला कारभारही होण्याची क्षमता मला दे. जे चांगले काम करतात त्यांचे कार्य पुढे चालू ठेवा. आध्यात्मिक आणि शारीरिक दोन्ही गरजूंसाठी मदत करत राहण्यासाठी मला मदत करा. मी माझ्या आर्थिक स्थितीत स्थिरता आणि समृद्धी घोषित करतो. माझ्या आर्थिक बाबतीत तुम्ही मला दिलेल्या विजयाबद्दल मी तुमचे आभार मानतो. हे परमेश्वरा, माझ्या आर्थिक बाबतीत जे सकारात्मक बदल दिसून येत आहेत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी प्रार्थना केलेल्या येशूच्या नावाने उत्तर दिलेल्या प्रार्थनेबद्दल मी तुझे आभार मानतो. जेव्हा आपण प्रार्थना करतो, देव आपण म्हणतो त्यापेक्षा जास्त ऐकतो. आपण विचारतो त्यापेक्षा जास्त उत्तर देतो. आपल्या कल्पनेपेक्षा जास्त काही देव आपल्याला देत असतो. हे परमेश्वरा, माझ्या मनाला प्रेमाने प्रज्वलित कर. माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित कर. सेवेने माझे जीवन समृद्ध कर. मी जे आहे ते मला माफ कर. मी काय आहे ते मला सांग आणि तुझा गौरव आणि शाश्वत
मोक्ष माझे असेल. हे प्रभू, माझे मन सत्याने उजळून टाक. माझे हृदय प्रेमाने फुगव. माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित कर. सेवेने माझे जीवन समृद्ध कर. मी जे झालो ते मला क्षमा कर. मी जे आहे ते मला पवित्र कर. हे देवा, मला मार्गदर्शन कर. माझे रक्षण कर. माझ्या हृदयाचा दिवा प्रज्वलित कर आणि मला एक तेजस्वी तारा बनव. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. जी व्यक्ती तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हीही जपण्याचा प्रयत्न करा. म्हणतात ना, एक वेळची पंगत चुकली की जेवणसुद्धा चुकतं आणि संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते. म्हणूनच योग्य माणसं आयुष्यात असणं महत्त्वाचं असतं. मित्रांनो, आयुष्यामध्ये महत्त्वाची माणसं तुम्ही ठेवायलाच पाहिजे. मामा सांगतात, अरे मुला, कोणाच्याही मागे जास्त धावू नका. ज्या व्यक्तीच्या मागे तुम्ही जास्त धावता ना, त्या व्यक्तीच्या नजरेत आपली किंमत कमी असते. म्हणून कुणाला किती महत्त्व द्यायचं यावर तुम्ही सुद्धा बारकाईने विचार करायला हवा. म्हणूनच विचार करूनच लोकांना महत्त्व दिले पाहिजे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीही पळत्याच्या मागे लागू नका. पळत्याच्या मागे धावू नका. मित्रांनो, कर्म करत असताना नेहमी सावधगिरीने करा. कारण एक ना एक दिवस त्या कर्माचे फळ हे मिळणारच असते, हे निश्चित आहे. कारण मित्रांनो, या ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, परंतु नियतीचा हा सिद्धांत कधीही बदलू शकत नाही, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, अरे मुला, आयुष्यामध्ये कधीच कुणाला घाबरू नकोस, परंतु कर्माला नक्कीच घाबर. कारण बाळा, उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतच असते. मग बाळा, तुझे ते कर्म चांगले असोत किंवा वाईट असोत. मित्रांनो, आयुष्यात कधीच लोकांचा विचार करू नका. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांच्यावर लोक जळतात. म्हणून मित्रांनो, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जे काही करायचं आहे ते तुमच्या मनाने, तुमच्या विचारानेच करा. लोकांचा सल्ला घेऊ नका. मित्रांनो, आयुष्यात कधीच कष्ट करायला लाजू नका आणि श्रीमंती आल्यावर माजू नका. हा मामांचा शब्द तुम्ही आजच्या दैवी संदेशातून लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येऊन सुद्धा तुम्हाला त्या संकटाशी सामना करण्याइतकी तुमच्यामध्ये शक्ती असेल, तुमच्यामध्ये बळ असेल, तर मित्रांनो समजून जावा की ही लीला, ही किमया आपल्या मामांची आहे. मित्रांनो, मामा सांगतात, भुकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे. वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमची संस्कृती आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद जेवढे घेता येतील तेवढे घ्या, पण चुकूनही कुणाचा तळतळाट घेऊ नका. आपल्या सुखासाठी कधी दुसऱ्यांना दुखवू नका आणि दुसऱ्यांचं मन दुखवून त्यांना त्रास होईल असे कधी वागू नका. मामा सांगतात, आई होण्यासाठी फक्त स्त्री असणं महत्त्वाचं नाही, तर तिच्या अंतःकरणात, तिच्या हृदयात आईचं प्रेम, आईची ममता असेल तर पुरुषामध्येही आई दिसत असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, पण जर तुम्ही कुणाचा तळतळाट घेतला तर त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने जास्त भोगावे लागेल, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. मित्रांनो, प्रयत्न न करता कुठली तरी गोष्ट मिळवणे ही या भूतलावर अस्तित्वात नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची शक्ती ही दाखवावीच लागते, हे लक्षात ठेवा. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. उद्या या जगात काय घडते हे कोणालाच माहीत नसते. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, जे सुख स्वर्गात सुद्धा मिळणार नाही ते सुख तुमच्या चरणात आहे. हे बाळूमामा, कितीही मोठी समस्या असू द्या, पण तुमच्या नावातच समाधान आहे. हे बाळूमामा, तुमचं नाव घेतल्यानंतर आयुष्यामध्ये सर्व काही मिळतं
आयुष्यातील सर्वात मोठं सुख मिळतं. म्हणूनच बाळूमामा, आम्ही सदैव तुमचं नाव घेतो, आम्ही सदैव तुमचं नामस्मरण करतो. आणि म्हणूनच मामा, आम्ही आयुष्यातील कितीही मोठ्या तीव्र संकटावर मात करतो, संकटाशी सामना करतो. कारण बाळूमामा, तुमच्या नामातच एवढी शक्ती आहे की त्यामुळे आम्ही संकटावर मात करू शकतो. म्हणूनच मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ आली, काहीही झालं, कितीही सुख आलं किंवा कितीही दुःख आलं, तरी मामांचे नाव नेहमी तुमच्या मुखात ठेवा. आयुष्यात कधीच असं होत नाही की कोणतीही गोष्ट ठरवली आणि लगेच झाली, असं कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा. आयुष्यात चांगली गोष्ट मिळवण्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो. मामा सांगतात, अरे बाळा, हाल होतील रे, पण हार होणार नाही, हे लक्षात ठेव. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. म्हणून मित्रांनो, प्रत्येकावर दया करा, प्रत्येकाशी प्रेमाने वागा, माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असे केलात तर परमेश्वर सुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम करेल आणि तुम्हाला सुद्धा तितकंच जपण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, मामा म्हणतात, अरे मुला, लक्षात ठेव, या कलियुगात खरा माणूस हा झुरतो आणि खोटा माणूस हा मिरवत फिरतो. पण बाळा, लक्षात ठेव, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. हे बाळूमामा, आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, परंतु त्या अडचणींशी सामना करण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते. बाळूमामा, आम्ही सदैव तुमचे नामस्मरण करतो, आम्ही सदैव तुमच्या नामात राहतो. म्हणून आम्हाला ती तीव्र प्रचंड अशी शक्ती तुम्ही प्राप्त करून दिली आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले, कितीही मोठी अडचण आली, तर मामांचे मुखामध्ये नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत जा. तुम्हाला तुमच्या अडचणीवर नक्कीच एक मोठा तोडगा मिळेल. पण मित्रांनो, त्यासाठी तुमच्या मनामध्ये बाळूमामाबद्दल श्रद्धा, विश्वास असायलाच हवा. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते ना, जिथे श्रद्धा आणि भक्ती असते, तिथे मामांची शक्ती असतेच असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, मामा सांगतात, अरे बाळा, हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव बाळ, हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. कष्टाचं कधीच संपत नाही आणि फुकटचं कधीच पुरत नाही, हे लक्षात ठेव. मामा सांगतात, माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चरित्र गमवण्याची कधीच भीती बाळगण्याची गरज नसते. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नेहमी तुमचं मन निर्मळ आणि पाण्यासारखं नितळ, पवित्र ठेवा. मित्रांनो, तुमची पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमची तत्त्व बदलण्यापेक्षा कामाची पद्धत बदला. कारण झाडं नेहमी पानं बदलत असतात, त्यांच्या मुळा बदलत नाहीत, हे लक्षात ठेवा. मामांच्या प्रिय भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या कलियुगातील लोक तुमच्या दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवतात, परंतु बाळूमामा मात्र तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देत असताना तुमच्या नियतीवरून फळ देत असतात. त्यामुळे मित्रांनो, जास्त लोकांचा विचार न करता दिखावा दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमची नियत चांगली ठेवा. तुमचं अंतःकरण हे शुद्ध, पवित्र, नितळ, निर्मळ ठेवा. मग मित्रांनो, बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये टाईप करा, होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे, असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. आणि मित्रांनो, हा संदेश पुढे एका तरी भक्ताला शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. कारण मित्रांनो, आपल्याला बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा उभा करायचा आहे आणि बाळूमामांच्या या कार्यामध्ये तुमचा बी सहभाग, तुमचाही हातभार अवश्य लाभावा, अशी मामांची इच्छा आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही सुद्धा मामांचा हा संदेश नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट ही मनासारखी घडली असती तर जीवनामध्ये दुःख हे कसलंच उरलं नसतं आणि लोकाला सुखाची किंमत कळाली नसती. मित्रांनो, खरं सुख काय असतं आणि खरं दुःख काय असतं
याची जाणीव आपल्याला होण्यासाठी देवानं आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही चक्र दिलेले आहेत. मित्रांनो, हृदयातील मंदिरात अंधार असेल तर देवघरातील मंदिरात दिवा लावून काहीच उपयोग होत नसतो. म्हणून मित्रांनो, देवाची पूजा करत असताना तुम्ही किती अंतःकरणातून पूजा करता हे महत्त्वाचे असते. जीवनात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नसून तुम्ही तुमच्या जीवनात किती लोकांना आनंदी केले, किती लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केला हे महत्त्वाचे असते. मित्रांनो, या जीवनात असेही काही लोक असतात ज्यांचं कुटुंब खूप आनंदी असून सुद्धा लोकांनी त्यांच्या आयुष्याची वाट लावली, त्यांना खूप दुःख दिलं, त्यांच्या परिस्थितीची चेष्टा केली, त्यांचं मन दुखावलं, त्यांना खूप त्रास दिला. अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरत असतो. तुमच्या कर्माचा हिशोब हा इथेच होत असतो. तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ आज नाही मिळाले, उद्या नाही मिळाले, परवा नाही मिळाले तरी एक ना एक दिवस तुम्हाला त्या कर्माचे फळ मिळणारच आहे हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, अरे मुला, तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता. कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे, असे बाळूमामा आज तुम्हाला सांगत आहेत. मित्रांनो, माझं आणि मामांचं खूप छान नातं आहे. मी मामांना कधीच काही मागत नाही, खूप जास्त काही मागत नाही, परंतु मामा आयुष्यामध्ये मला कधीच आणि कशाचीच कमी पडू देत नाही. मित्रांनो, बाळूमामांचा हा संदेश आज शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्ध नाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.